देवेंद्र शहा एसलीपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आणखीन एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मी नवीन अजून एक कोल्हापूर मधूनच एक नवीन रिझल्ट घेऊन आलोय. कोणता रिझल्ट घेऊन आलोय तर डायबिटीस वरचा, ज्याला लाईफस्टाईल डिसीज आपण म्हणतो, तो मी रिझल्ट घेऊन आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. माझ्याबरोबर श्रीकांत बारटक्के सर आहेत कोल्हापुरातून. स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये ते जॉबला होते, रिटायरमेंट घेतली आणि अवघ्या 2 वर्षापासून त्यांना डायबिटीस नावाचा एक रोग त्यांना लागला होता. एसलीपीएसचे ज्यावेळी प्रोडक्ट दिले त्यावेळी त्यांना कसा रिझल्ट आलाय हा त्यांच्याच मुखातून आपण त्यांना सरांना विचारूया. सर, तुम्ही 2 वर्षापासून मला तुम्ही रिपोर्ट दाखवलाय की 2 वर्षापासून तुम्हाला शुगर होती. तर 2 वर्षापासून तुम्हाला शुगर होती. तारीख पण आहे इथं 17/9/2022. युनिव्हर्सिटीचा हा पूर्णपणे हे आहे. तर इथे लिहिले 338 ह्यांना शुगर होती. युनिव्हर्सिटीचा माझ्याकडे तर तुम्हाला दिसत असं तर व्यवस्थित दिसतंय. आणि आत्ताचा बघितलं तर सर तुम्ही किती महिने औषध झाले घेताय आपले? गेले 2-2.5 महिने चालू आहे. 2.5-3 महिने होतात. 2.5-3 महिने तुम्ही औषध घेत आहेत आणि 2.5-3 महिन्यानंतरचा हा रिपोर्ट आहे इथं 16/2/2024. तर इथं बघा रिझल्ट आलेला आहे इथं 98.80 म्हणजे इथे रिझल्ट आलेला आहे. तर सरांनी मला मगाशी सांगितलं की सर तुम्ही हे प्रोडक्ट घेत होता त्यावेळी तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जनतेला काय सांगू शकता? काय नाही, सध्या आपण दिलेलं हे प्रॉडक्ट आहे फार फायदेशीर आहे. जेणेकरून त्याचा कंटिन्यू तुम्ही त्याचा उपयोग केला तर त्याचा तुम्हाला लॉंग लाईफ हे घेऊ शकता. हे माझ्या अनुभवावरून मी आपल्याला सांगतो. बरोबर आहे. आता तुम्हाला 90% तरी रिझल्ट इथं आलेला आहे आणि तुम्ही गोळ्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हळूहळू कमी करत आज किती दिवस झाल्या गोळ्या घेतल्या नाही? गेले 8 दिवस मी आता सध्या गोळ्या बंद केलेल्या आहेत. बरं, आहे हे कंटिन्यू चालू केलं आहे हे तुम्ही कंटिन्यू प्रोडक्ट चालू केले. 8 दिवसामध्ये तुम्ही तुमची शुगरची गोळी खाल्लेली नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक डॉक्टर सांगतात की शुगरची गोळी तुम्हाला आयुष्यभर खावी लागते, पण एसलीपीएस वेलनेसच्या प्रोडक्टमुळे आज 8 दिवस झाले ह्यांना शुगरची 500 mg सकाळी 500 mg संध्याकाळी गोळी होती, ती गोळी ह्यांना दिलेली नाही आणि ह्यांना कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्यातून झालेला नाही. कारण का त्यांच्याबरोबर होता डायबोडॉक नावाचा आमचा एसलीपीएसचा रस. सरांना मी प्रोडक्ट दिले होते, डायबोडॉक रस दिला होता, सिबकथॉन दिला होता, सिबकडॉक दिला होता आणि पंचतुलसी दिली होती, टॅबलेट दिली होती आणि त्यांना गोड जास्त खायला लागते म्हणून स्टिविया ड्रॉप मी त्यांना दिला होता. हे सलग त्यांना 3 महिने मी घेण्यास सांगितलं होतं, पण सर म्हणले की देवेंद्र अवघ्या 2.5 महिन्यामध्ये मी रिझल्ट मला आलेला आहे आणि मला छान वाटतंय. त्यामुळे हा असा बरेचसा रिझल्ट येतो. सर तुम्ही जनतेला आमच्या काय सांगू शकता की आपले प्रोडक्ट वापरायला पाहिजेत की नाही वापरायला पाहिजे? हा जरूर, जनतेने काय करायचं, जरी ते कॉस्टली असले तरी म्हणजे ह्याच्या दृष्टीने चांगलं आहे. आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून ते घेणे आवश्यक आहे. बरोबर आहे. सरांचं म्हणणं असं आहे की प्रोडक्ट कॉस्टली आहेत. बघा, कॉस्टली जरी असले तरी ते घेणं जरुरी आहे, कारण का आपल्याला चांगलं जगायचं आहे, त्यामुळे आपल्याला घेणं जरुरी आहे. बघा, मी आणखीन एकदा तुम्हाला लास्टला रिपोर्ट दाखवतो सरांचे. थोडस जवळ येऊन कॅमेरामॅन मला सांगा दिसते का व्यवस्थित? युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट आहे. तारीख इथं लिहिलेली आहे 17/9/2022 आणि इथं शुगर त्यांनी सांगितलेलं आहे ब्लड शुगर लेवल 338 आहे. त्याच्यानंतर आपले औषध देताना आज 16/2/2024 त्यांचा शुगर लेवल झालेला आहे 98.80. नॉर्मल रेंज तुम्ही बघू शकताय. थँक्यू, धन्यवाद. असेच सगळे प्रोडक्ट तुम्ही घेत राहा. आमचे रिझल्ट जबरदस्त आहे. काही तुम्हाला लागलं तर माझा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी नंबर देतोय आणि त्या नंबरला मला कॉल करा. जय हिंद, जय एसलीपीएस. थँक्यू.